हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025मध्ये स्टाफ नर्स किंवा मिडवाईफ पदासाठी ANM GNM पदासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणारे मागील काही वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहे, तेही संपूर्ण विश्लेषणासह. म्हणजे प्रश्न, ऑप्शन, त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण. जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी देणार आहे खास टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या मार्क्समध्ये भर घालतील. आणि या टिप्स तुम्ही अप्लाय करून परीक्षेमध्ये 4 ते 5 मार्क्सचं इन्क्रीज, म्हणजे 4 ते 5 मार्क्सचं लीड मिळवू शकता. चला तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया. तयारीची एक पक्की वाटचाल पहा. पहिला प्रश्न, जखमेसारखी वाढलेली उंचावलेली टणक ऊतींची गाठी म्हणजे काय? तर त्याला म्हणतात किलॉइड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 किलॉइड. ओके, ही जखमी पलीकडे वाढणारी गाठ आहे आणि जी सौंदर्य बिघडवते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा ॲक्नेस्कार. ॲक्नेस्कार काय आहे? तर मुरुमांतर आहे. ओके, मुरुमानंतर जे होतं ते ॲक्नेस्कार असतं. ओके, त्यानंतर हायपरट्रॉफिक. हायपरट्रॉफिक काय? तर जखमेच्या मर्यादित जागेवरती असतं, जखमेसाठी मर्यादित. ओके, आणि कॉन्ट्रॅक्चर स्कार हे त्वचा आकसते याच्यामुळे. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न इझी आहे, पहा तुमच्यासाठीचा प्रश्न. टंगस्टन या मूलद्रव्याचे चिन्ह काय दर्शवते? ओके, 4 पर्याय आहेत, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करून सांगायचं आहे. ओके, इझी प्रश्न आहे, मागच्या प्रश्नांच्या सिरीजमध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. फोटोथेरपी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते? पहा, फोटोथेरपी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते? तर ती पिवळ्या रंगाच्या बाधेसाठी वापरली जाते, जॉन्डिससाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जॉन्डिस. ओके, नवजात बाळांमध्ये बिलिरुबिन कमी करण्यासाठी फोटोथेरपी वापरली जाते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये सायनोसिस, ऑक्सिजनची कमतरता असेल तर, एक्झिमा, त्वचा विकार असेल तर, आणि अतिसार, जळजळीतपणा असेल तर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. नियर साइटेडनेस म्हणजे कोणता दोष? नियर साइटेडनेस म्हणजे मायोपिया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मायोपिया. जवळचं दिसतं पण दूरचं अस्पष्ट दिसतं, याला काय म्हणतात? मायोपिया म्हणतात. त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया. प्रेस बायोपिया, वयोमानानुसार दृष्टीदोष असतो. हायपरमेट्रोपिया, दूरचं चांगलं पण जवळचं अस्पष्ट दिसतं. ओके, त्यानंतर कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट म्हणजे काय असतं? तर तो असतो मोतीबिंदू. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, यापैकी कोणते पदार्थ न विघटनशील आहेत? न विघटनशील, अन्नाचे उष्टे, मृत प्राणी. पहा, प्लास्टिक बॅग बघूनच समजतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्लास्टिक बॅग हे अविघटनशील पदार्थ आहे. ओके, प्लास्टिक हे शेकडो वर्षांपर्यंत विघटित होत नाही, त्यामुळे त्याला अविघटनशील, न विघटनशील पदार्थ म्हणतात. ओके, अन्न सेंद्रिय कचरा आहे, प्राणी विघटनशील आहे, आणि कागद बायोडिग्रेडेबल आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, ऑक्सिडेशन म्हणजे रासायनिक क्रियेत काय होते? ओके, ऑक्सिडेशन म्हणजे रासायनिक क्रियेत ऑक्सिजन मिळवले जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन मिळवणे. ओके, ऑक्सिडेशन ही प्रक्रिया म्हणजे ऑक्सिजन मिळवणे किंवा इलेक्ट्रॉन गमावणे होय. ओके, त्यानंतर ऑक्सिजन गमावणे म्हणजे काय? तर डिऑक्सिडेशन. ओके, आणि हायड्रोजन मिळवणे म्हणजे रिडक्शन. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, कुटुंब प्रमुख असलेल्या आणि सर्व अधिकार असलेल्या कुटुंब प्रकाराला काय म्हणतात? पितृसत्ताक कुटुंब. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4
पितृसत्ताक कुटुंब, या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख पुरुष असतो व त्याच्याकडे सर्व अधिकार असतात. आता ऑप्शनमध्ये पहा, न्यूक्लिअर कुटुंब हे लहान कुटुंब असते पण प्रमुख पुरुष असणं आवश्यक नाही. ओके. त्यानंतर मातृसत्ताक कुटुंब येथे स्त्री प्रमुख असते आणि संयुक्त कुटुंब येथे अनेक सदस्य असतात. ओके, पण प्रमुख कोण हे स्पष्ट नसते. ओके. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, जर हे प्रश्न तुम्हाला युजफुल वाटत असतील, क्वालिटी वाटत असतील, क्वांटिटी म्हणजे एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील, तर अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण जॉईन करणार आहे, चालू करणार आहे. जर तुम्हाला अशा प्रश्नांची टेस्ट सिरीज जर हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर येस मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करून येस करू शकता. ओके. पहा, प्रजननक्षम वयात विवाह झालेली जोडी कोणत्या नावाने ओळखली जाते, तर ती एलिजिबल कपल म्हणून ओळखली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, एलिजिबल कपल. प्रजननक्षम वयातील विवाहित जोडप्यांना एलिजिबल कपल म्हटलं जातं. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, फोकस्ड कपल असा टर्म वापरत नाही. ओके. त्यानंतर अनफोकस्ड कपल हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. नॉन एलिजिबल कपल जे वय किंवा निकष पूर्ण करत नाही त्याला नॉन एलिजिबल कपल म्हणतात. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, व्यवस्थापनातील कोणता सिद्धांत सांगतो की कर्मचारी फक्त एकाच वरिष्ठाकडून आदेश घेईल, तर तो सिद्धांत आहे युनिटी ऑफ कमांड. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आदेश एकतेचा सिद्धांत, युनिटी ऑफ कमांड. या सिद्धांतानुसार कर्मचारी फक्त एका वरिष्ठाकडूनच आदेश घेतो. ओके. त्यानंतर समज व्यवस्थापनाशी संबंधित नाही. ओके. फ्री रेन मोकळ्या पद्धतीने दिशा देणे, फ्री रेन मोकळेपणाने काम करून देणे. ओके. मोकळेपणाने काम करू देणे. ओके. आणि कार्यक्षम दिशा, एफिशियन्सी ऑफ डायरेक्शन, दिशा प्रभावी असावी परंतु एकसंधतेचा नियम नव्हे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, मूत्रपिंडामध्ये होणारे सर्वात सामान्य प्रकारचे दगड कोणते आहेत, तर ते कॅल्शियम स्टोन्स असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कॅल्शियम स्टोन्स. कॅल्शियम ऑक्झलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट हे सर्वात सामान्य प्रकारचे किडनी स्टोन आहेत. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये स्ट्रोआइट संसर्गामुळे होतात पण कमी प्रमाणात. ओके. कॅल्शियम स्टोन्स आपण पाहिले सर्वाधिक आढळणारे. युरिक ॲसिड स्टोन्स कमी पाण्यामुळे होतात आणि सिस्टीन स्टोन दुर्मिळ अनुवंशिक कारणामुळे होतात. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, जीवाणूशास्त्रात MRSA याचा अर्थ काय होतो. MRSA मिथिसिलिन रेझिस्टन्स स्टॅफिलोकोकस युरेस. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, मिथिसिलिन रेझिस्टन्स स्टॅफिलोकोकस ओरेस. ओके. MRSA हा स्टॅफिलोकोकस ओरियसचा प्रकार आहे जो मिथिसिलिन प्रतिजैविकास प्रतिकारक असतो. ओके. त्यानंतर पहा, हा जो आहे तो रिॲक्टिव्ह आहे. ओके. हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. त्यानंतर मल्टी ड्रग रेझिस्टन्स स्टॅफिलोकोकस ऑरेस हा काही वेळा मल्टी ड्रग रेझिस्टन्स असतो पण पूर्ण नाही, पूर्ण नाव नाही. ओके. त्यानंतर हा जो आहे तो MRSA शी संबंधित नाही. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. व्यक्तीला त्याच्या वर्तनामागील कारणे शोधण्यासाठी प्रेरित करून मदत करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात, तर त्या पद्धतीला काय म्हणतात, वैयक्तिक मनोपचार पद्धती, इंडिव्हिज्युअल सायकोथेरपी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वैयक्तिक मानसोपचार थेरपी, इंडिव्हिज्युअल सायकोथेरपी. या थेरपीमध्ये व्यक्तीला स्वतःच्या वर्तनाची कारणे शोधण्यात मदत केली जाते. हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरतो. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये वर्तन थेरपी वर्तन बदलावर लक्ष केंद्रित करते. संज्ञानात्मक थेरपी विचारसरणी बदलण्यावर लक्ष केंद्रित करते. ओके. वैयक्तिक मानसोपचार सांगितलं कारण यात वर्तनामागची कारण मीमांसा केली जाते आणि संकट हस्तक्षेप तातडीच्या मानसिक समस्यांवर उपाय केला जातो. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, किशोरावस्थेत सुरू होणाऱ्या पहिल्या मासिक पाळीस काय म्हणतात, मेनार्क म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मेनार्क. पहिली मासिक पाळी म्हणजे मेनार्क ही मुलीच्या प्रजनन क्षमतेची सुरुवात दर्शवते. ओके. त्यानंतर मोनोपॉज काय असतो, तर मासिक पाळी थांबण्याची प्रक्रिया. त्यानंतर पुढे पाहूया. परिचर्या ध्यान मिळवण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग कोणता आहे,
वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च. वैज्ञानिक संशोधन हे कोणतेही ज्ञान प्राप्त करण्याचा सर्वात विश्वसनीय व पुनरावृत्ती योग्य मार्ग आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये प्राधिकृत व्यक्ती, ओके, ऑथॉरिटी, विश्वासार्हता कमी असते. ओके, त्यानंतर परंपरा, ट्रॅडिशन, कालबाह्य होऊ शकते. त्यानंतर प्रयत्न व चुका, ट्रायल अँड एरर, अचूकता नसते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, जळालेल्या जखमा झाकण्यासाठी रुग्णाच्या स्वतःच्या त्वचेचा वापर केल्यास त्याला काय म्हणतात? ऑटोग्राफ्ट म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑटोग्राफ्ट. ओके, रुग्णाच्या स्वतःच्या त्वचेचा वापर करून जखम झाकणे यालाच ऑटोग्राफ्ट म्हटलं जातं. ओके, आता होमोग्राफ्ट म्हणजे काय? तर दुसऱ्या व्यक्तीची त्वचा लावणे. झेनोग्राफ्ट म्हणजे प्राणी त्वचा वापरली जाते आणि हेट्रोग्राफ्ट म्हणजे परकीय स्त्रोत वापरले जातात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, शरीरात द्रव साठल्यामुळे निर्माण होणारी स्थिती म्हणजे सूज, एडिमा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सूज, एडिमा. एडिमा म्हणजे पेशीबाह्य द्रव साठणे. ओके, एडिमा म्हणजे पेशीबाह्य द्रव साठणे. ओके, त्यानंतर इन्फ्लेमेशन, दाह, जवळजवळ जळजळ होते पण द्रव साठा नसतो. ओके, त्यानंतर नाकातून रक्तस्राव म्हणजे एपिस्टॅक्सिस. ओके, आणि नेक्रोसिस, उतकनाश म्हणजे पेशी मृत्यू. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक बहुपरमाणुक पॉलीॲटॉमिक आहे? तर तो आहे गंधक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गंधक, सल्फर. गंधक बहुधा एसेट अणूंमध्ये असतो म्हणून बहुपरमाणुक आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये क्लोरीन Cl2 द्विपरमाणुक आहे, आर्गॉन एक परमाणुक व निष्क्रिय वायू आहे आणि नायट्रोजन N2 म्हणून द्विपरमाणुक. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पहा, वारसाचा म्हणजे इनहेरंट सिद्धांत कोणी मांडला? तर तो ग्रेगर मेंडेल यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ग्रेगर मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असेही म्हणतात. त्यांनी वाटाण्यांवर प्रयोग करून जनुकीय वारशाचे नियम, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मांडला होता. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये विल्यम हार्वे रक्ताभिसरणाचा सिद्धांत मांडला होता. अँटोनी व्हॅन ल्युएनहुक यांनी सूक्ष्मदर्शकाचा मायक्रोस्कोपचा शोध लावला होता. ओके, आणि रॉबर्ट ब्राउन न्यूक्लियसचा शोध लावला होता पण वारसाचा नियम त्यांनी मांडला नव्हता. त्यानंतर पुढे पाहूया, रुग्णाच्या पाठीला आधार देणारे यंत्र कोणते? बॅकरेस्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बॅकरेस्ट. याला वापरून रुग्णाच्या पाठीला योग्य पोझिशन व आधार दिला जातो, विशेषतः अर्ध बसलेल्या स्थितीत. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये बेड क्रॅडल हे चादर किंवा ब्लँकेटला उचलून ठेवण्यासाठी वापरले जातं, पाठीला आधार देत नाहीत. त्यानंतर फुटबोर्ड पाय सरळ ठेवण्यासाठी वापरतात, याचा पाठीशी काहीही संबंध नाही. आणि कार्डियाक टेबल जेवणासाठी किंवा वाचण्यासाठी वापरतात, पाठीशी संबंध नाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पहा, तीव्र रक्तस्रावाच्या वेळी रक्तद्राव वाढवण्यासाठी कोणता हार्मोन रक्तवाहिन्या आकुंचन करतो? तर तो हार्मोन आहे अँटी डाययुरेटिक हार्मोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अँटी डाययुरेटिक हार्मोन. ओके, एडीएच. ओके, एडीएच रक्तदाब कमी झाल्यावर रक्तवाहिन्यांना आकुंचित करून रक्तदाब वाढवतो, यालाच व्हॅसोप्रेसिन असंही म्हणतात. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये FSH फॅलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन हा अंडोत्सर्जन नियंत्रित करतो. ओके, ऑक्सिटोसिन गर्भाशय आकुंचन आणि स्तनपानाशी संबंधित आहे. आणि LH लुटिनायझिंग हार्मोन हा अंडाशय व शुक्रजंतूच्या निर्मितीस कारणीभूत असतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पहा, म्युकसमध्ये आढळणारे प्रथिन कोणते? म्युकसमध्ये आढळणारे प्रथिन ते आहे म्युसिन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 म्युसिन हे एक गुळगुळीत स्त्रवणशील प्रथिन आहे जे म्युकसमध्ये असते आणि ऊतींना संरक्षण देते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये देखील पाहूया, ग्लुटेन गहू व धान्यांमध्ये असणारे प्रथिन आहे. त्यानंतर न्यूमिन असा कोणताही प्रथिन नाही. आणि
मायोसिन स्नायूंमध्ये असणारं प्रथिन आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धत कोणती आहे? नैसर्गिक कुटुंब नियोजन पद्धत आहे स्तनपान, ब्रेस्ट फीडिंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 स्तनपान, ब्रेस्ट फीडिंग. स्तनपानामध्ये लॅक्टेशनल अमेनोरिया ओके याचा वापर होतो. हे एक नैसर्गिक कुटुंब नियोजनाचे तात्पुरतं माध्यम आहे. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये ट्युबॅक्टॉमी शस्त्रक्रियेने स्थायी कुटुंब नियोजन पद्धत. ओके, वॅसेक्टॉमी पुरुषांची शस्त्रक्रिया. ओके, आणि IUDS म्हणजे इंट्रायुटेरन डिव्हाइसेस यांत्रिक पद्धत असते ही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी कोणता अनुभव सहजतेने जाणीवेत अवेअरनेस पोहोचत नाही? ओके, तर तो आहे अनकॉन्शियस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अनकॉन्शियस. अनकॉन्शियस मन म्हणजे असे विचार व भावना जे मनात खोल दडलेले असतात आणि सहजतेने जाणीवेत येत नाहीत. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये प्रीकॉन्शियस इच्छेने जाणीवेत आणता येतात. ओके, सेमी कॉन्शियस अर्धवट जाणीवेत असलेले काही प्रमाणात कळतात. ओके, आणि कॉन्शियस म्हणजे सध्या आपणास ज्ञात असलेली माहिती. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न सामान्य श्वसन दर व लय याला काय म्हणतात? सामान्य श्वसन दर व लय याला युप्निया म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 युप्निया. ओके, या म्हणजेच सामान्य व नियमित श्वसन. ओके, म्हणजेच सामान्य व नियमित श्वसन. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा ॲपनिया श्वसन बंद होणे. ओके, त्यानंतर टॅचिकार्डिया ओके हृदयाची गती वाढ श्वसनाशी संबंधित नाही आणि बॅडिकार्डिया हृदयगती मंदावणे. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, मूत्रपिंडामध्ये होणारे सर्वात सामान्य प्रकारचे दगड कोणते आहेत? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा, मूत्रपिंडामध्ये होणारे सर्वात सामान्य प्रकारचे दगड कोणते आहेत? 4 पर्याय तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, तर मित्रांनो हे होते स्टाफ नर्स मिडवाईफ पदासाठीचे काही महत्त्वाचे PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ही सगळी माहिती लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच पॅटर्नवर नवीन प्रश्न विचारले जातात आणि तसेच अभ्यास करताना प्रिव्हियस पेपर्स, फंडामेंटल्स आणि क्लिनिकल एक्सपिरियन्स या सगळ्याचा समतोल ठेवणं देखील गरजेचं आहे. ते तुम्ही नक्की ठेवा आणि जर अजून असे उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके, चला आता शेवटी पाहूया काही खास टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही सिलेक्शनच्या आणखी जवळ यायला भाग पडता. ओके, तर तुमच्यासाठी जी पहिली टिप्स आहे ती आहे मागील वर्षाचे प्रश्न PYQ नक्की सोडा. ओके मित्रांनो, किमान 3 ते 4 वर्षांचे जुने प्रश्न नियमित सोडवत राहा. ओके, त्यातून प्रश्नांचा पॅटर्न आणि महत्त्वाचे टॉपिक्स लक्षात येतात, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर दुसरी टिप्स पहा, बेसिक संकल्पना पक्क्या करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण फक्त उत्तरे पाठ करू नये काय फायदा नसतो. त्यामुळे उत्तरे पाठ करू नका, त्याच्या मागच्या लॉजिक समजून घ्या, म्हणजे क्लिनिकल क्वेश्चन्समध्ये याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, त्यानंतरची तिसरी टिप्स पहा, दररोज थोडा वेळ रिव्हिजनसाठी द्या. ओके, नवीन शिकणं तर महत्त्वाचं आहे, गरजेचं आहेच, पण जुनं विसरून चालणार आहे का? तर नाही. मग जुनं विसरू नये म्हणून रोज थोडा वेळ रिव्हिजन करणं गरजेचंच आहे. ओके, त्यानंतर तुमच्यासाठीची चौथी टिप्स काय आहे तर जास्त वेळ वाट पाहू नका, लगेच तयारीला लाग. पहा, परीक्षा कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे आधीच अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण नंतर संधी हातून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेच तयारीला लागा, लगेच अभ्यासाला सुरू करा. ओके, तुमच्यासाठीची 5वी टिप्स पहा, लहान गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे युनिट, रेंज, सायन्स, सिम्पटम्स. ओके, बरेच प्रश्न अशा बेसिक माहितीवर असतात, त्यामुळे अशा गोष्टी लिहून ठेवणं आणि रोज वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या सायन्स युनिट्स पाठ होतात आणि मग त्याचा लगेच आन्सर परीक्षेमध्ये फायदा होतो. ओके, त्यानंतरची 6वी टिप्स कोणती आहे तर मॉक टेस्ट आणि ग्रुप स्टडी करा. तर टेस्ट दिल्यानं वेळेचं मॅनेजमेंट होतं आणि ग्रुपमध्ये शिकलं की कन्सेप्ट्स आणखी पक्क्या होतात. बट तुम्ही म्हणाल मी तर सर एकटा अभ्यास करतो, मी तर एकटीच अभ्यास करते, मग कसा ग्रुप स्टडी करायचा? तर सो डोंट वरी, तुमच्यासाठी शेवटचे खास टिप्स आहे. पहा,
स्वतःच्या अभ्यासाची एक शेड्यूल बनवा, स्ट्रॅटेजी बनवा, म्हणजे सगळ्यांना समान टिप्स लागू पडत नाही हे लक्षात ठेवा. स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेस याच्यानुसार अभ्यासाचं वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आपला स्टडी करा. म्हणजे पहा, तुमचा स्टडी जास्त होईल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स देखील इन्क्रीज होईल. ओके, तर या टिप्स फॉलो केल्यास तुमची तयारी अजून मजबूत होईल. ओके, आणि मित्रांनो, तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि तुमची तयारी चालू ठेवा. ओके, आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर माझ्याकडून चालू करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की मी अशा क्वालिटी क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज चालू करावी, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मला मेसेज करा आणि जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर देखील मला व्हॉट्सअप मेसेज करून त्या पद्धतीची माहिती द्या. म्हणजे जेवढे जास्त मेसेज येईल तेवढे मला कळेल की तुम्हाला खरंच गरज आहे टेस्ट सिरीज चालू करायची. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला वर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.